नमस्कार, मी डॉक्टर चैतन्य गणपुले, निओ वुमन क्लिनिक आणि यश IVFचा मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम करतो. मी आज नुकत्याच आपल्या सगळ्यांच्या चर्चेत असलेल्या नवी दिल्ली किंवा गुडगावमध्ये घडलेल्या एका घटनेविषयी बोलणार आहे. तिथं एका जोडप्याने IVF करून घेतलं आणि त्याच्यानंतर डिलिव्हरीनंतर ती मुलं त्यांची नाही आहेत असं DNAच्या टेस्टमधनं प्रूव्ह झालं आहे. पहिली गोष्ट तुम्हाला मी सांगू इच्छितो की हे खूपच रेअर आहे अशा गोष्टी घडणं. अशा गोष्टी एव्हरी नाऊ अँड देन होत नसतात किंवा घडत नसतात. उदाहरणार्थ जेव्हा आपण स्त्रीबीज आणि पुरुषबीज एखाद्या जोडप्याचं घेत असतो आणि त्याच्यापासून गर्भ तयार करायला ठेवणार असतो, त्यावेळेला तिथं 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त विटनेसेस असतात की जे बघतात की हो, ही स्त्रीबीज या स्त्रीचंच आहे, हे पुरुषबीज याच पुरुषाचं आहे आणि ह्या दोघांपासूनच आपल्याला गर्भ तयार करायचा आहे. त्यांच्या स्वाक्षऱ्या आपण त्याच्यावरती घेतलेल्या असतात आणि ज्यावेळेला 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त लोकांनी ते बघून क्लिअर केलेलं असतं, त्यावेळेला अशा स्वरूपाची प्रॉब्लेम्स घडण्याची शक्यता खूप कमी असते. याच्याही पेक्षा पुढे जाऊन आपल्याला AI किंवा नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करायचा आहे, तर त्याच्यामध्ये ना रेडिओ फ्रिक्वेन्सी टॅगर्स आता आलेले आहेत. सो आपण काय करतो की ज्या काही पेट्री डिश वापरणार आहोत आपण किंवा जे काही मटेरियल वापरणार आहोत आपण, त्या सगळ्याला एक टॅग लावला जातो की जो रेडिओ फ्रिक्वेन्सी रीड करू शकतो आणि तो स्पेसिफिक असतो त्या पेशंटकरता म्हणून. आणि मग जेव्हा अनफॉर्च्युनेटली किंवा चुकून अनावधानाने दुसऱ्या एखाद्या पेशंटचा एम्ब्रिओ असलेली डिश जर आपण घेतली आणि त्याला रेडिओ फ्रिक्वेन्सी टॅगिंगच्या रीडरसमोर आणलं, तर ते मिसमॅच होतं आणि तो अलार्म द्यायला लागतो की हे पेशंट दुसरा आहे आणि तुम्ही एम्ब्रिओज दुसरे आणलेत. आणि त्याच्यामुळे असं होणं खूपच रेअर आहे आणि ह्या सगळ्या टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्सेसमुळे या गोष्टी खूपच रेअरली घडल्या तर घडतात, परंतु मोस्ट ऑफ द टाईम्स त्या घडतच नाहीत.